बॅटर धोका पत्करण्यापेक्षा इथे ज्याच्या वेळेस संधी मिळेल ते दोन्ही बॅटर समान ताकदीचे आहेत आणि दोघांनाही ठाऊक आहे की आपल्याला नक्की करायचंय काय, किती धावा बनवायच्या, रिक्वायर रन रेट कितीचा आहे. 14 धावेंचा रिक्वायर रन रेट आहे, बरोबर 14-75. 14 धावा बनवायच्या, त्याच्यातल्या 3 चेंडूंमध्ये 7 तर आल्यात. पुढचा चेंडू आदेश यांच्यासाठी. हा चेंडू मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांकडे हलकीशी दाद मागण्यात आली, परंतु महेश जाधव सर इथे कळवतील इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. पंचांवरती काहीसं प्रेशर इथे क्रिएट करण्याचं काम केलं जातंय, परंतु महेश जाधव तटस्थ भूमिका त्यांच्याकडून पाहायला मिळतेय आणि कळवलं इट्स अ वाईट बॉल. खराब चेंडू आहे आणि मी दंडात्मक कारवाई करणार हे मात्र नक्की आहे आणि अवांतर धाव तिथे ठोकली जाते. धावसंख्येत वाढ. इथे देखील इनसाइड आउट खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल जाईल सीमारेषा पार. स्वीपर कव्हर मध्ये आलेला हा एक खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. धुवाधार बॅटिंग आहे. आदेश या बॅटरची बॅट चालणं हे संघाला फार फायदेशीर आहे. ज्या पद्धतीने इथे धावा बनवल्या जात आहेत, ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे, पुन्हा एकदा बिग हिट. काय फटका इथे सजवलाय. आडव्या बॅटचा वापर आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल करेल सफर. षटकार 6 धावेंसाठी. अप्रतिम फटका. 18 धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. फार दूरवरती टोलवलेला फटका आहे 6 धावेंसाठी. पहिल्या 5 चेंडूंमध्ये 18. निखिल यांनी फार खर्ची गोलंदाजी केली आहे. चला मॅच बॉल आलाय. एक खेळाडू तिथंच आहे. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. 18 धावा झाल्यात. आदेश तांगडे यांच्या बॅट मधून अप्रतिम असा फटका आहे. षटकार 6 धावेंसाठी. 18 रन्स ऑन अ बोर्ड. 18 धावा पहिल्या 5 चेंडूंमध्ये खर्च केल्या जात आहेत. मॅच बॉल आलाय. अन्यथा नवीन चेंडू दिला जाईल. 18 धावा इथे आतापर्यंत झाल्यात. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत इथे पूर्ण झालाय. पुन्हा एकदा इनसाइड आउट. जाणून बुजून खेळलेला फटका आहे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. देखना कव्हर ड्राईव्ह. चौकार 4 धावेंसाठी. 22 धावा या पहिल्या षटकामध्ये आदेश तांगडे आणि त्याचबरोबर सिकंदर भोसले यांच्या बॅट मधून येत आहेत. काय फटकेबाजीला सुरुवात केली. मोठ्या लक्ष्याचा जो पाठलाग आहे त्या पाठलागाची सुरुवात अशीच काहीशी अपेक्षित होती आणि त्या अपेक्षांची पूर्तता दोन्ही बाजूने. म्हणजे सिकंदर यांनी जो सुरुवातीला ठोकलेला षटकार, त्यानंतर आलेली सिंगल आणि उरलेल्या 4 चेंडूंमध्ये जे बिग हिट आपल्याला पाहायला मिळाले आदेश यांच्या बॅट मधून, त्यामध्ये चौकार षटकारांचा वर्षाव होतो आणि 22 धावा जवळपास इथे पूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आकाश यांना आमंत्रित केलं जात आहे. डावखोरे शैलीचे बॅटर आहेत, तर डावखोरे शैलीचेच वा फटका सुरेख आणि पुन्हा एकदा या षटकाची सुरुवात षटकाराने होतीये. आकाशांना आपण पाहिलं तर बॅटिंग डावखोऱ्या शैलीची आणि गोलंदाजी उजव्या शैलीची. कुठेतरी सौरभ गांगुलीची आठवण करून देणारा हा खेळाडू आहे, परंतु सिकंदर ज्या फॉर्म मध्ये खेळतायत कौतुक करावं लागेल. आणि स्वाभाविक आहे, हारण्यापेक्षा हार मनाने पत्करण्यापेक्षा लढलेलं बरं. आणि लढता लढता इथे जर विजय मिळत असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि तो प्रयत्न सिकंदर यांचा यशाच्या दिशेने वाटचाल करून देतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ.
धावसंख्या 28. पुन्हा एकदा इनसाइड आउट. अक्षरशः क्षेत्ररक्षकांची जी धावपळ सुरू आहे ना, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी, आणि त्याचमुळे इथे धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा ज्या आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये पूर्ण झाल्यात. 8 चेंडूंमध्ये 32 धावा. प्रत्येक बॉल मागे 4 धावा इथे कंप्लीट केल्यात. 32 झाल्यात. अजूनही 38 धावेंची गरज आहे. 22 चेंडू आणि 38 धावा विजयाचं समीकरण. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून तर काढलाय. सिंगल तिथे प्राप्त केली जाईल. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. 2 बिगेट आलेत. त्यानंतर एक चांगला चेंडू, त्यावरती सिंगल प्राप्त करणं, हे सिकंदर यांनी अगदी अप्रतिमरित्या काम केलंय. आणि बरोबर आहे, आपल्या बॅटमधून मोठे फटके आल्यानंतर आपण एक सिंगल काढायची, नॉन स्ट्राईक एंडला जाऊन निवांत थांबायचं आणि उरलेलं काम आपल्या साथीदाराला, आपल्या संघातील प्रमुख बॅटरला देखील करायला द्यायचं आहे. आदेश इथे स्ट्राईकला आपण पाहतोय. 33 धावा झाल्यात. हा चेंडू देखील हलक्या हाताने. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 34 विदाउट लॉस. 14 धावांची सरासरी होती, परंतु त्यापेक्षा अधिक धावा आतापर्यंत या जोडीने पूर्ण केल्यात. ही जोडी नेहमीच ज्यावेळेस मैदानामध्ये असते त्यावेळेस मात्र गोलंदाजांना धास्ती भरते, कारण इथे नुसती तोडफोड सुरू आहे आणि मैदानाच्या चौफेर आहे, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, त्यामुळे प्रत्येक क्षेत्ररक्षकाची हालचाल इथे होतीये. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल इथे सक्सेसफुल. अजून एक षटकार. 6 धावेंसाठी सिक्सर. 40 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक धावा बनवणं, याचा अर्थ लवळे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल वेगवान करते. ठाऊक आहे आपलं आव्हान टिकून ठेवायचंय, तर इथे आता बॅटिंग करावी लागेल. ज्या चुका गोलंदाजीमध्ये केल्यात त्या मात्र इथे करून चालणार नाही, आणि तोच प्रयत्न सिकंदर आणि त्याचबरोबर आदेश या जोडीकडून केला जातोय. पुढचा चेंडू आकाश यांचा सामना करतील ते सिकंदर. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. काहीसा कानमंत्र यष्टीरक्षकाने दिला आणि त्यांच्याच हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. कॉड बिहाइंडची शिकार. सिकंदर जेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. परंतु सिकंदर यांची बॅटिंग जर आवडली असेल तर विनंती, एकदा जोरदार टाळ्या. तोडफोड करत असताना धावसंख्येला आकार दिलाय. तर निम्म्यापेक्षा तर अधिक काम या जोडीने केलेलं आहे. आता उरलेलं काम ऋतुराज आणि आदेश यांना करावं लागेल. वेल डन, वेल प्लेड आदेश. सिकंदर चांगली बॅटिंग केली. बघूया येणारा काळ कशा प्रकारे बॅटिंगला कोण आलं. ऋतुराज गायकवाड. मी ऋतुराज मुद्दामून गायकवाड आणि बॉलिंगला कोण आलं. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 40 धावा झाल्यात. शेवटच्या 18 चेंडू आणि 30 धावेंची गरज आहे. 18 बॉल 30. पहिला चेंडू फुल टॉस. चांगला फटका खेळलाय, परंतु चांगल्या फटक्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एकच धाव इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्या होते ती 41 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 41 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. तर स्ट्राईकला आपण पाहतो इथे ऋतुराज, ज्यांनी पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. 2 विकेट खर्च प्राप्त केल्या आणि त्याचबरोबर काहीशा कमी धावा खर्च केल्या. इथे देखील वेगात बॅट फिरवली गेली.
परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होईल. 42 धावा झाल्यात. 42 रन्स ऑन अ बोर्ड. सागर पाखरे इथे आपण पाहतोय गोलंदाजी करतायत. 2 चेंडूवरती 2 सिंगल. आणि प्रत्येक गोलंदाजाला असंच वाटत असतं की माझ्या प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव तरी गेली तरी हरकत नाही, परंतु चौकार षटकार आल्यानंतर त्या धावसंख्येला आकार. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे, रविशंकर दगडे पाटील, आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम सर. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. मॅच इतकी रोमहर्षक आहे. रोमहर्षक मॅच मध्ये दोन्ही संघ आपलं आव्हान टिकून ठेवण्यासाठी शिरतीचे प्रयत्न करतायत. कारण सागर यांनी जे आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात. ऋतुराज आणि आतिश जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू सागर यांचा 43 धावा, लॉस ऑफ 1. वाह, ऋतुराज यांच्या बॅट मधून एक सुंदर फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सर किती आहेत? एकच आहे ना? एकच धाव आहे. चांगला फटका इथे खेळण्यात आला, परंतु सिंगलच इथे प्राप्त होईल. 44 धावा झाल्यात. एखादी एक धाव मिळाली तरी हरकत नाहीये, कारण तो कॉन्फिडन्स तुमचा वाढतो की मी एवढ्या लांबवरती चेंडू मारलाय, भले तिथे सिंगल मिळेल, परंतु तो मनातला विश्वास तो इथे मात्र साध्य होतोय. 4 चेंडू 4 धावा. इथे फुल टॉस हो, परंतु इथे जेमतेम एकच धाव. 45 धावा, 5 चेंडूंमध्ये 5 धावा सागर यांनी खर्च केल्यात. शेवटच्या 13 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 25 धावा. ऋतुराज यांनी मागच्या चेंडूवरती एक चांगला प्रहार केला. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला, जिथे सिंगल मिळाली, परंतु इथे परफेक्ट ब्लॉक होल आणि विकेटचं पतन. त्रिफळा बाद होऊन ऋतुराज तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर ऋतुराज यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. परमानंद. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. या षटकामध्ये सर्व काही अवलंबून आहे. 12 बॉल 25 विजयाचं समीकरण. चला, गोळा होऊ नका. थोडीशी पटपट मीटिंग घ्या आणि थोडंसं पटपट खेळा, ही आपल्याला नम्रतेची विनंती आहे. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. स्ट्राईकला आपण पाहतोय आदित्य. मनोजी रास्ते साहेबांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मान्यवर व्यासपीठावरती देखील विराजमान झालेत. वेळेत वेळ काढून ते आपल्या या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती देतात, त्याबद्दल त्यांचं स्वागत. आदेश आणि त्याचबरोबर परमानंद ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा आकाश. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. 12 बॉल 25. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती बिगेट करण्याचा प्रयत्न. फटका तर फसतोय आणि मोक्याच्या क्षणी इथे सोडलेला झेल. 2 धावा. चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी गाठली नाही. क्षेत्ररक्षक फार दूर वरतून आले, प्रयत्न चांगला केला, परंतु झेल निसटतोय. याचाच अर्थ इथे आदेशांना मिळालेले ते जीवदान, आता त्या जीवदानाचा ते कशा प्रकारे फायदा घेतील. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 11 बॉल 23 सामन्याचं समीकरण. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती.
इनसाइड आउट. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 48. शेवटच्या 10 चेंडूंमध्ये 22 धावींची गरज. 10 चेंडू आणि 22 धावा. तर एका बाजूने आदेश अप्रतिमरित्या बॅटिंग करतायत. आता परमानंद पहिला चेंडू खेळण्यासाठी आहेत आणि 10 चेंडूंमध्ये 22. सिकंदर डगआउट मधून देखील परमानंद यांना पाठिंबा देत आहेत की एवढ्या मॅच मध्ये तुला चांगली बॅटिंग करायची आणि प्रोत्साहन देणं देखील फार गरजेचं आहे. एखाद्या खेळाडूवरती विश्वास ठेवणं हे फार गरजेचं आहे. ते एखाद्यावरती जर असलेला विश्वास जर निघून गेला तर म्हणावं तसं त्याच्याकडून खेळ होत नाही. इथे विश्वास तर दर्शवलाय. बघूया कामगिरी कशा प्रकारे केली जाईल. फुल टॉस आडव्या बॅटमधून काऊ कॉर्नर मध्ये ओमकार त्या ठिकाणी तैनात. सिंगल इथे प्राप्त होते. 49 धावा. 9 चेंडू आणि 21 धावेंची गरज. हळूहळू सामना उरवडे संघाच्या देखील बाजूने झुकत चाललाय. कारण मागच्या 9 चेंडूंचा जर विचार केला तर फक्त 9च धावा आल्यात आणि एक बॅटर देखील बाद केलाय. 9 चेंडूंमध्ये 9 धावा आल्या. कारण 2 षटकांमध्ये 40 होत्या. आता 3.3 चेंडू झालेत. 49 झालेत. सरळ सरळ हिशोब आहे. इथे देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न. कलात्मक फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल. मागच्या 10 चेंडूंमध्ये एकही बाउंड्री नाहीये. एकही षटकार नाहीये. विकेट नक्कीच गेली आहे आणि सिंगल व्यतिरिक्त धाव येत नाहीये. त्यामुळे अडचणींमध्ये इथे वाढ होते. 8 चेंडू आणि 20 धावींची गरज. एखादा विकेट लवळे संघाला फार गरजेचा आहे. पुढचा चेंडू आकाश यांचा सामना करतील ते परमानंद. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली. विकेटचं पतन आणि बॅटर डगआउटच्या दिशेने. परमानंद बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी आपण पाहतोय 2 मान्यवर इथे व्यासपीठावरती विराजमान होत आहेत. एका बाजूने आपण पाहतोय न्यू गोल्डन बावधन या संघाचे कर्णधार हिरा रास्ते साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत विकी शुक्लावत यांचं देखील शुभागमन होत आहे. आता कॅप्टनलाच मागे बसवलंय तुम्ही. हा चेंडू देखील इथे जेमतेम निर्धाव. षटकाची इथे समाप्ती होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा झाल्यात. तर 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू आणि 20 धावा विजयाचं समीकरण. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संघाचे सर्वात प्रमुख खेळाडू ऋषी बिलारे इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ऋषी है तो खुशी है डगआउट में.
ऋषी भिलारे इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. 50 धावा बरोबर झाल्यात. 20 धावा करायच्यात. टू ऑर डाय. पहिला चेंडू पुल केलाय गुल. षटकार 6 धावेंसाठी. आदेश तांगडे यांच्या बॅटमधून 6 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय रिंकू राजावत साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. नातवंडांना घेऊन इथे आता खेळाडू आलेले आहेत, मान्यवर आलेले आहेत. आहे ना नवीन का जुना? तर तुम्ही चेक करा. चेक करून अब तक 56. आता 5 मध्ये 14. काही लक्ष अवघड नाहीये कारण आदेश ज्या फॉर्म मध्ये खेळतायत म्हणजे प्रत्येक चेंडूला आणि त्यांनी जर हे 5 चेंडू खेळले तर त्यांच्या बॅटमधून 14 धावा यायला काही वेळ लागणार नाही. त्यामुळे 56 धावा तर झाल्यात. इथे देखील वाह काय फटका. इथे जाणून बुजून खेळलेला फटका आहे. चौकार 4 धावेंसाठी. काय माइंडसेट आहे. आदेश यांचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू पुल केला आखूट टप्प्याचा आणि यानंतर ती कलात्मकता प्रॉपर इथे कव्हर ड्राईव्ह. नोमॅन्स लँड मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या 2 चेंडू मध्ये तर 10 आल्यात. आता 4 मध्ये 10. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत वाढत चालली आहे. आदेश 12 चेंडूंमध्ये 32 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन इथे बॅटिंग करतायत. मगाशी सोडलेला झेल कुठेतरी मागात पडतोय की काय. फुलटॉस खराब आणि रिझल्ट देखील योग्य. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लांब 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 खूप लांब. षटकार 6 धावा. काय आलं काय टेक्नॉलॉजी आहे तिकडे काही कळत नाही. एवढ्या लांबवरती बॉल जातात. 2 मिनिटात बॉल परत हातात. अख्खी टीम तिकडे आहे काय. वा हे समर्पण आहे टीम बद्दलच. जुना चेंडूची किंमत आता खरी कळायला लागली. जुन्या बॉलवरती खेळत नाही. बघा आता त्याची किंमत काय आहे. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे 66. 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. आदेश देत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. मॅच फिनिश. 4 चेंडूंमध्येच 22 धावा इथे पूर्ण केल्यात. मॅन ऑफ द मॅच सांगायची गरज नाहीये. आदेश तांगडे ठरतील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आता चेंडू आणा ना. तो काम झालं लगेच विसरले. आता आणा. हसत येत आहेत. जिंकल्याचा आनंद आहे. चेंडू हरवला तरी चालेल. आयोजकांनी भरपूर खर्च केलाय. एखादा गेला तर काय होतंय. हा चला मॅन ऑफ द मॅच आपण रविशंकर साहेबांच्या शुभ हस्ते इथेच देऊया आपण. जास्त त्यांना चालायला नको. खेळाडू चालत इथे येतील. आदेश या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. काय बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला आदेश यांच्याकडून. अगदी संयम बॅटिंग मध्ये पाहायला मिळाला. चला आदेश कुठे आहेत. आदेश या. पहिलं मॅन ऑफ द मॅचचा किताब. अनिकेत आणि आदेश दोघंही ए नावाचे व्यक्तिमत्व आहेत. रास एक आहे आणि अंकगणितामध्ये आकडा देखील एकच आहे. त्यामुळे दोघांनाही सांगून काही फायदा नाही. एकाच माळ्याचे मणी आहेत. चला आदेश मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्या. आदेशला विचारतो प्रश्न विचारतो.